तर विद्यार्थी मित्र, आज आपण स्टँडर्ड मार्किंग सिस्टीम फॉर ग्राइंडिंग व्हील या लेसन संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर या लेसन संदर्भात माहिती पाहत असताना आपण स्टँडर्ड मार्किंग सिस्टीम फॉर ग्राइंडिंग व्हील मध्ये आपण इंट्रोडक्शन मध्ये माहिती पाहूया. तर इंट्रोडक्शन मध्ये माहिती पाहत असताना स्टँडर्ड व्हीलवर असलेल्या मार्किंग अर्थात आखणीवरून व्हील बाबतचे स्पष्टीकरण केले जाते. यामध्ये ग्राइंडिंग व्हीलवर ग्रीड, ग्रेड आणि स्ट्रक्चर, एब्रेसिव्ह, ग्रेन साइज, बॉन्ड यांचे व्हीलच्या प्रकारानुसार संक्षिप्त वर्णन इंग्रजी अक्षर व अंकामध्ये लिहिलेले असते. त्या ग्राइंडिंग व्हीलची मार्किंग सिस्टीम असे म्हणतात. तर या मार्किंग सिस्टीम संदर्भात आपण एका चार्ट नुसार माहिती समजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे या मार्किंग सिस्टीम संदर्भातली प्रस्तावनेमध्ये आपण माहिती पाहिली. त्यानंतर आपण मार्किंग सिस्टीम कशा प्रकारे असते ते पुढील चार्ट नुसार आपण पाहूया. आता या ठिकाणी एक मार्किंग सिस्टीमचा एक चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये या सिक्वेन्स मध्ये 1 ते 6 अंक आणि हा एक 7वा प्रीटेक्स मॅन्युफॅक्चर सिम्बॉल म्हणून येतो. तर त्याच्यामध्ये एक उदाहरण पण दिलेले मार्किंग सिस्टीमचं 51A36 EL5V23 हे कशा प्रकारे आलेले या 1 ते 6 अंकाच्या सहाय्याने समजून घेऊया. त्याच्यामध्ये 51 किंवा मार्किंग सिस्टीममध्ये अजून वेगवेगळे अंक इथे येऊ शकतात. तो अंक म्हणजे मॅन्युफॅक्चर सिम्बॉल म्हणून ओळखला जातो. त्यानंतर 1 च्या खाली एब्रेसिव्ह टाईप दिलेला आहे. तर या ठिकाणी 1 आलेला आहे. तर या ठिकाणी एब्रेसिव्हचे 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये अॅल्युमिनियम ऑक्साईड साठी A घेतला जातो म्हणून इथं A आलेलं आहे आणि सिलिकॉन कार्बाईड साठी C घेतला जातो. अशा प्रकारे एब्रेसिव्हचे 2 प्रकार, अॅल्युमिनियम ऑक्साईड साठी A आणि सिलिकॉन कार्बाईड साठी C. त्यानंतर 2च्या खाली ग्रेन साईज लिहिलेली आहे. त्याला ग्रिड साईज पण म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 36 हा अंक घेतलेला आहे. तर ह्या ग्रेन साईजचे 4 प्रकार पडतात: कोर्स, मीडियम, फाईन आणि व्हेरी फाईन. त्याच्यामध्ये हा 36 अंक मीडियमचा आलेला आहे. त्याच्यामध्ये आता कोर्समध्ये प्रामुख्याने या कोर्स ग्रेन साईज मध्ये प्रामुख्याने या ठिकाणी 10, 12, 14, 16, 20 आणि 24 या अंकाचा काय होतो समावेश होतो. त्याच्यानंतर या मीडियम ग्रेन साईज मध्ये प्रामुख्याने 30, 36, 46, 54 आणि 60 या ग्रेन साईजचा समावेश होतो. फाईन मध्ये प्रामुख्याने ग्रेन साईज मध्ये 70, 80, 90, 100, 120, 150 आणि 180 या ग्रेन साईजचा समावेश होतो. व्हेरी फाईन मध्ये 220 ते 600 हे अंक असतात. त्याच्यामध्ये 220, 240, त्याच्यानंतर 280, 320, 400, 500 आणि 600. तर असे हे ह्या ग्रेन साईजचे 4 प्रकार: कोर्स, मीडियम, फाईन आणि व्हेरी फाईन. तर त्याच्यामध्ये 36 अंक हा मीडियमचा आलेला आहे. त्याच्यानंतर 3 अंकाच्या खाली ग्रेड आहे. ग्रेडवरून 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड. सॉफ्टमध्ये या ठिकाणी A to Z हे अक्षर दाखवलेले. त्याच्यापैकी काही सॉफ्टमध्ये येतात, काही मीडियम मध्ये येतात आणि काही हार्ड मध्ये येतात. आता सॉफ्ट मध्ये प्रामुख्याने A पासून H पर्यंतच्या लेटरचा समावेश होतो. सॉफ्ट मध्ये A, B, C, D, E, F, G, H आणि मीडियम मध्ये I पासून P पर्यंतच्या लेटरचा समावेश होतो. मीडियम मध्ये I, J, K, L, M, N, O आणि P पर्यंत मीडियम ग्रेड आहे. त्याच्यानंतर Q पासून Z पर्यंत जी लेटर येतात ती हार्ड ग्रेड मध्ये येतात. Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z अशा प्रकारे हे जे ग्रेडचे 3 प्रकार आपण पाहिले. त्याची वर्गवारी ABCDची त्याच्यामध्ये आपण अभ्यासली. त्याच्यामध्ये हा L अंक हा मीडियम मध्ये आल्यामुळं मीडियम ग्रेड मध्ये येतो. तर सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड हे या ग्रेडचे 3 प्रकार आहेत. त्याच्यानंतर पुढचा अंक चार्टनुसार स्ट्रक्चरचे 2 प्रकार पडतात: डेन्स आणि ओपन. त्यामध्ये पहिला प्रकार आपण डेन्स स्ट्रक्चर मध्ये 1 ते 8 अंकाचा समावेश होतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. त्याच्यानंतर ओपन स्ट्रक्चर मध्ये 8च्या पुढचे 9, 10, 11, 12, 13, 14, 15 और हायर किंवा इत्यादी असे स्ट्रक्चरचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये हा 5 अंक या डेन्स मधला आहे, डेन्स स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर 5व्या अंकाच्या खाली बॉन्ड टाईप आहेत, बॉन्डचे प्रकार. त्याच्यामध्ये इथे या ठिकाणी V म्हणजे विट्रिफाईड बॉन्ड, S म्हणजे सिलिकेट बॉन्ड, R म्हणजे रबर बॉन्ड,
आणि रेजिनाइडसाठी बी आहे. बी म्हणजे रेजिनाइड बॉन्ड, ई म्हणजे शेलॅक बॉन्ड आणि ओ म्हणजे ऑक्सिक्लोराइड. तर या ठिकाणी व्ही हा विट्रिफाइड बॉन्डमुळं इथं व्ही आलेलं आहे. त्याच्यानंतर 6 मॅन्युफॅक्चर रेकॉर्ड. मॅन्युफॅक्चर रेकॉर्ड किंवा सिम्बॉल त्याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी 23 हा अंक हा मॅन्युफॅक्चर, 51 आणि हा 23 म्हणजे पहिला आणि शेवटचा अंक हा मॅन्युफॅक्चरच्या संदर्भातले येतात. ते अंक बदलू शकतात या ठिकाणी. अंक किंवा अक्षर असू शकतात. अशा प्रकारे त्या चार्टनुसार आपण ही माहिती समजून घेतली. 51 आणि 23 मॅन्युफॅक्चर टाइप सिम्बॉल आहे. ही ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे. ही 36 काय ग्रेन साईज आहे. त्या ठिकाणी एल काय आहे, ग्रेडचा प्रकार आहे मीडियम. त्याच्यानंतर स्ट्रक्चरचा 5 हा डेन स्ट्रक्चर आहे. व्ही विट्रिफाइड बॉन्ड आहे आणि कंपनी मॅन्युफॅक्चर सिम्बॉल. त्याच्यानंतर आपण पुढच्या उदाहरणामध्ये समजून घेणार आहोत स्पेसिफिकेशन ऑफ ग्राइंडिंग व्हील. त्याच्यामध्ये 51 ए 60 के 5 व्ही 05. आता हेच उदाहरण या ठिकाणी लिहिले 51 ए 60 के 5 व्ही 05. आता 51 मॅन्युफॅक्चर टाइप सिम्बॉल. हा 51 काय आहे या ठिकाणचा मॅन्युफॅक्चर टाइप सिम्बॉल आहे. त्यानंतर 51 मॅन्युफॅक्चर ॲब्रेसिव्ह टाइप सिम्बॉल. ए ॲल्युमिनियम ऑक्साईड. आता आपण पाहिले ॲब्रेसिव्हचे 2 प्रकार आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि सिलिकॉन कार्बाईड. तर ॲल्युमिनियममुळं ए आलेले आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर 60 ग्रीड किंवा ग्रेन साईज मीडियम आहे. 60 या ठिकाणी इथं 60 तर ग्रेन साईज आहे ती मीडियम आहे या ठिकाणी 60. के ग्रेड आहे ती मीडियम आहे. के काय आहे ही के ही मीडियम ग्रेड आहे. 5 स्ट्रक्चरचे 2 प्रकार आहेत, डेन्स आणि ओपन. डेन्स स्ट्रक्चरमध्ये 1 ते 8 अंक येतात म्हणून या ठिकाणी हा डेन्स स्ट्रक्चर आलेले स्ट्रक्चरचा कॉन्सेप्ट दिलेले डेन्स स्ट्रक्चर. त्याच्यानंतर बॉन्डवरून प्रकार पाहिले होते आपण. तर हा विट्रिफाइड बॉन्डमुळं व्ही आलेले आहे. तर या विट्रिफाइड बॉन्डमुळं व्ही आलेले आहे. आणि शेवटचा अंक आहे हा कंपनीचा या ठिकाणी 05 आहे. तर तो मॅन्युफॅक्चर प्रायव्हेट मार्किंग किंवा त्याला सिम्बॉल म्हटलं जातं. अशा प्रकारे 51 ए 60 के 5 व्ही 05 या या मार्किंग सिस्टीम संदर्भात माहिती समजून घेतली. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे 32 ए 46 एच 8 व्ही बी ई. 32 म्हणजे मॅन्युफॅक्चर ॲब्रेसिव्ह टाइप सिम्बॉल. ए म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड ॲब्रेसिव्ह. त्या ठिकाणी 46 ग्रीड किंवा ग्रेन साईज मीडियम आहे. त्याच्यानंतर एच ग्रेड सॉफ्ट आहे या ठिकाणी सॉफ्ट आहे. ए पासून एच पर्यंत सॉफ्ट मध्ये येतात. ए पासून एच पर्यंत सॉफ्ट मध्ये येतात. एच सॉफ्ट ग्रेड 5 स्ट्रक्चर आहे. हा डेन्स आणि ओपन 2 स्ट्रक्चरच्या प्रकार आहे. त्यापैकी 5 अंक डेन्स मध्ये येतो म्हणून स्ट्रक्चर डेन्स. व्ही बॉन्ड आहे हा तो विट्रिफाइड बॉन्ड आहे. त्याच्यानंतर बीई या ठिकाणी शेवटी पी नंतर बीई. बीई म्हणजे मॅन्युफॅक्चर प्रायव्हेट मार्किंग सिम्बॉल. अशा प्रकारे या दुसऱ्या उदाहरणात देखील आपण माहिती समजून घेतली. या ठिकाणी देखील एक उदाहरण दिलं ए 54 एम 7 व्ही 23. अशा प्रकारे या बरोबरच आपण एक मुद्दा आपण पाहणार आहोत या ठिकाणी. स्पेसिफिकेशन ऑफ ग्राइंडिंग व्हील. तर या स्पेसिफिकेशन ऑफ ग्राइंडिंग व्हील संदर्भात माहिती समजून घेत असताना याच्यामध्ये प्रामुख्याने स्टँडर्ड व्हील मार्किंग सिस्टीममध्ये व्हीलची मागणी करत असताना व्हीलचा व्यास, व्हीलच्या बोर्डचा व्यास, व्हीलची थिकनेस, व्हीलचा प्रकार म्हणजे आकार, याशिवाय रिसेस असल्यास वन साइड की बोथ साइड याची संपूर्ण माहिती व्हील खरेदी करत असताना किंवा व्हीलचं स्पेसिफिकेशन नुसार मागणी करत असताना द्यावी लागते. आपण उदाहरणामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 1 नंबरचं उदाहरण आहे सिलेंड्रिकल ग्राइंडिंग व्हील रिसेस्ड वन साइड. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग व्हील रिसेस्ड वन साइड. त्याच्यामध्ये डायमीटर 300 गुणिले 40 गुणिले 127 mm बोर डायमीटर. तर अशा प्रकारचं हे उदाहरण मागणी करत असताना स्पेसिफिकेशन द्यावं लागतं. दुसऱ्या उदाहरणामध्ये सरफेस ग्राइंडिंग व्हील स्ट्रेट आहे. त्याच्यामध्ये 38 ए 46 के 5 व्हीबीई.
आपण आता उदाहरण मार्किंग शिट्टीमध्ये समजून घेतलं, त्या बाबी लक्षात यानुसार येतीलच. त्याचबरोबर त्याची साईज द्यावी लागते. 180 13 3175 180 डायमीटर आहे, 13 जाडी आहे, 31.75 बोर डायमीटर आहे. अशा प्रकारे आज आपण या मार्किंग सिस्टीम ऑफ ग्राइंडिंग व्हील संदर्भातली ही माहिती आपण पाहिली. त्याच्यामध्ये आपण या मार्किंग सिस्टीममध्ये इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये पाहिलं होतं. इंग्रजी अक्षरांकामध्ये जे वर्णन व्हीलवर केलं त्याला मार्किंग सिस्टीम असे म्हणतात. त्यामध्ये आपण चार्टनुसार हे समजून घेतलं. त्याच्याबरोबर ही जी 1-2 उदाहरणं आपण त्याच्यामध्ये ही पाहिली. ही 2 उदाहरणं. त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन ऑफ ग्राइंडिंग व्हीलची मागणी करत असताना कोणते मुद्दे व्हील बरोबर खरेदी करताना द्यावे लागतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये स्टँडर्ड मार्किंग सिस्टीम फॉर ग्राइंडिंग व्हील संदर्भातली ही माहिती बघितली. तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आपले धन्यवाद.